इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाठ 4 GIP रेल्वे याचे प्रश्नोत्तर पाहत आहोत. क्वेश्चन आन्सर सिरीज. उतारा क्रमांक 3. वेळ झाली आहे वाचनाची. मनामध्ये उत्तर मिळतील अशा प्रकारे परिच्छेद वाचायचा आहे. वेळ तुमची सुरू होते. मला वाटतं तुमचं वाचून झालं असावं. आता आपण प्रश्नांकडे वळूयात. प्रश्न 3 आहे. पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे सत्य वा असत्य ते लिहा. पहिलं वाक्य आहे अखेर दर माणसी 2 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. बघा बरं उत्तर कुठे आहे आणि बरोबर आहे का? मिळाली? वर्कबुक मध्ये पहिलीच ओळ आहे अखेर दर माणशी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजला. आणि म्हणून पहिलं विधान जे आहे हे विधान असत्य आहे. लिहा इथे असत्य. कारण इथे 2 माणशी तुम्हाला दिलेला आहे आणि उत्तर आहे 1 रुपया. म्हणून हे विधान असत्य आहे, चुकीचं आहे. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची. बघा बरं उत्तर कुठे आहे? मिळालं उत्तर? बघा वरून दुसरी ओळ आहे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून धणाण ढाय मोकलायची. म्हणजे हे विधान बरोबर आहे. मग उत्तर लिहायचे सत्य. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा. ठाणे मुंबईच्या बैलांच्या खटार गाडीचा प्रवास किती दिवस खायचा? चला तर मग उत्तर शोधा.
मिळालं उत्तर. शेवटून दुसरी ओळ बघा. एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस खायचा. मिळालं उत्तर. मग उत्तर येईल ठाणे मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास तब्बल 1 दिवस खायचा. जाऊया पुढच्या स्लाइडवर. प्रश्न 2 आकलन कृती. पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्यात पहिला प्रश्न दिलेला आहे रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी डॅश ठेवले. तिकीट, बक्षीस, इनाम की प्रलोभन. पटकन उत्तराच्या ओळीकडे नजर फिरवा. मिळालं उत्तर. उत्तर आहे इनाम. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मात्र लोकांची डॅश लागली. झुंबड तुंबड चंगळ मौज. बघा बरं उत्तर काय आहे. बघा उत्तर आहे शेवटच्या ओळीत. मग मात्र लोकांची झुंबड उडली. म्हणजे उत्तर आहे झुंबड. झालं. चला आता आपण प्रश्न दुसऱ्याकडे वळूयात. दुसरा प्रश्न आहे उत्तरे लिहा. त्यातला पहिला भाग आहे पैशाच्या लालूचीने आगगाडीने प्रवास करणारे. आता कोण ते शोधा. परिच्छेदावर नजर टाकवा की तुम्हाला उत्तर मिळेल. चला मिळालं उत्तर. पैशाच्या लालूचीने आगगाडीने प्रवास करणारे. उत्तर स्पष्ट दिलेलं नाहीये. तुम्हाला तिथून शोधून लिहायचं आहे. बघा वरून पहिली ओळ शेवटच्या बाजूने बघा. पैशाच्या लालूचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले. मग पैशाच्या लालूचीने आगगाडीने प्रवास करणारे कोण. तर ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक. इतकं उत्तर याचं येईल. दुसरा प्रश्न आहे समजूत काढता काढता टेकीला यायचे. आता कोण टेकीला यायचे बघा. कोण टेकीला यायचे शोधा उत्तर. मिळालं उत्तर. बघा वरून तिसरी ओळ आहे.
त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे. मग समजूत काढता काढता टेकीला यायचे कोण? तर रेल्वेचे अधिकारी. उत्तर आहे रेल्वेचे अधिकारी. जाऊया पुढच्या स्लाइडवर. पुढचा प्रश्न आहे कृती स्वमत. प्रश्न विचारला आहे, नवीन तंत्रज्ञानाशी मानवाची लगेचच मैत्री होत नाही असे तुम्हास वाटते का? आणि स्पष्ट करा. बघा मुलांनो, तंत्रज्ञान जे असतं हे नेहमी बदलणारं असतं. त्यात सतत प्रगती होत असते, त्यामुळे तो बदल होत असतो. आणि प्रत्येक नवीन तंत्रज्ञान हे माणसासाठी एक नवीन चमत्कार असतो. त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी मनुष्याला थोडाफार वेळ लागतो. त्याची रीत, पद्धत, तंत्र समजून घेण्यासाठी थोडा उशीर लागतो. ज्याप्रमाणे देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली, तेव्हा लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल व्हायला आणि तिचा वापर करण्यासाठी लोकांना फार वेळ लागला होता. त्याचप्रमाणे आता एवढा वेळ किंवा आश्चर्य वाटत नाही. पण तरी सुद्धा नवीन तंत्रज्ञान म्हटलं, की ते शिकण्यास, जाणून घेण्यास थोडाफार वेळ लागतोच. आता हे मी रेल्वेचं उदाहरण दिलं. आता मी माझं उदाहरण देते. आम्ही काही कॉम्प्युटर टीचर नव्हतो. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलांशी संवाद साधणं कठीण होऊन गेलं. WhatsAppवर मेसेजेस किंवा फोन ह्याच्या व्यतिरिक्त पर्याय नव्हता. म्हणून मग व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली. जेणेकरून तुमचं अभ्यास राहायला नको. मग तो व्हिडिओ कसा बनवायचा? आम्ही कॉम्प्युटर टीचर नव्हतो. फक्त मोबाईल वापरणारे होतो. जेवढ्याच तेवढं. मग ते जे तंत्रज्ञान आहे हे आम्हाला अवगत करावं लागलं. सुरुवातीचे व्हिडिओ वेगळे होते. मग जसजसं आपला त्याच्यावर वर्चस्व होत गेलं किंवा तेव्हा चांगल्या प्रकारे व्हिडिओ होत गेले. बरोबर? सुरुवातीला आपल्या हातात मोबाईल आल्यानंतर तो कसा ऑपरेट करावा ह्याची सुद्धा भीती असते बघा आजी-आजोबांना. तुमच्या आजी-आजोबांना भीती असते. मग हळू-हळू तुम्ही स्टेप बाय स्टेप हळू-हळू एक-एक ऑप्शन त्यांना सांगता. मग ते छानपैकी मोबाईल वापरायला लागले. ही तुमच्या घरचं उदाहरण आहे. किंवा जेव्हा तुमच्या हातामध्ये नव्याने मोबाईल आला होता, त्यावेळेला फोटो काढायचे होते. तेव्हा तुमचे फोटो कसे यायचे? मग आता सरावाने कसे यायला लागले? म्हणजेच काही सगळं नवीन तंत्रज्ञान आहे. आणि त्याची लगेच मैत्री होत नाही. तर हळू ती सरावानं होत असते, असं मला वाटतं. मला वाटतं उत्तर काय लिहायचं ते तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया. पुढच्या उतार्याकडे जाऊया. उतारा क्रमांक 4. वेळ झाली आहे उतारा वाचनाची. नीट मन लावून उतारा वाचायचा आहे.
झाला वाचून परिच्छेद. आता आपण प्रश्नांकडे वळूयात. प्रश्न 4. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1. आकलन कृती. त्यातला पहिला आहे आकृतिबंध पूर्ण करा. खंडाळा पुण्याच्या दरम्यान असणारी स्टेशने. बघा बरं कुठली स्टेशन आहेत? बघा बरं, शोधा पटकन. मिळालं? बघा, पहिल्या परिच्छेदातली शेवटची ओळ बघा. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी 2च स्टेशने ठेवण्यात आली. मग खंडाळा पुण्याच्या दरम्यान असणारी स्टेशन कुठली? तर एका चौकोनामध्ये लिहायचंय खडकी आणि दुसऱ्या चौकोनामध्ये ठेवायचंय तळेगाव. दुसरा प्रश्न आहे, उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, पुणे ते मुंबई रेल्वेचा प्रवास तासात व्हायचा. आता किती तासात व्हायचा ते लिहायचं आहे. बघा बरं, नजर फिरवा परिच्छेदाकडे. मिळालं? बघा, परिच्छेदाची शेवटची ओळ दिलेली आहे. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासांत व्हायचा. मग पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास तासात व्हायचा. किती तासात? तर 18 तासामध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, घाट उतरणीला किती तास लागायचे? शोधा बरं, किती तास लागायचे घाट उतरणीला? बघा, मिळालं उत्तर. शेवटची ओळ बघा परिच्छेदातली, शेवटून दुसरी. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. याचे ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे. मग घाट उतरणीला किती तास लागायचे? तर 4 तास. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या स्लाइडवर. कृती 2. आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न विचारलाय, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. त्यातला पहिला प्रश्न आहे, डॅश काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू झाला. ऑप्शन आहे मेळघाटाचे, कशेड घाटाचे, फोंडा घाटाचे की बोर घाटाचे. परिच्छेदाकडे नजर फिरवा आणि पटकन उत्तर शोधून या. मला वाटतं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. पहिल्या 2 ओळीमध्येच दिलेलं आहे. इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधरणी पासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असताना खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे
रस्ता सन 1858च्या फेब्रुवारीत पुरा झाला. मग डॅश काम चालले असताना कोणाचे? तर बोरघाट पोखरण्याचं म्हणजेच बोरघाटाचे. उत्तर लिहायचे बोरघाटाचे. दुसरा प्रश्न आहे, खंडाळ्याहून पुण्याच्या सपाटीचा रेल्वे रस्ता सन डॅशच्या फेब्रुवारीत पुरा झाला. बघा बरं कधी पुरा झालाय? आत्ताच आपण वाचलं त्याचंच उत्तर दडलेलं आहे. वरून दुसरी ओळ, सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858च्या फेब्रुवारीत पुरा झाला. मग खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858 च्या फेब्रुवारीत पूर्ण झाला. समजलं? आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न, कोण ते लिहा. 1. बोरघाट पोखरण्याची योजना करणारे कोण आहेत बरं? बघा उत्तरात शोधा, परिच्छेदात शोधा. पहिलंच वाक्य आहे. इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधारी पासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असताना खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858च्या फेब्रुवारीत पुरा झाला. मग बोरघाट पोखरण्याची योजना करणारे कोण? इंजिनियर. आता इंजिनियर म्हणजे कोण? इंजिनियर हा ग्रामीण शब्द वापरलेला आहे. मुळात इंजिनियर हा शब्द आहे, पण पाठ्यपुस्तकात इंजिनियर दिलाय. मुळामध्ये इंजिनियर दिलाय, त्यामुळे तुम्ही तो तसाच लिहायचा आहे. आता पुढचा प्रश्न बघा. घाट उतरणीची सुखसोय नी सरबराई पाहण्याचं कंत्राट घेणारे कोण आहेत हे कंत्राट घेणारे? बघा बरं उत्तराकडे शोधा. कोण आहेत कंत्राट घेणारे? ठीक आहे, बघा शेवटून दुसरी ओळ बघा परिच्छेदाची. घाट उतरणीचे 4 तास सॉरी शेवटून तिसरी ओळ बघा. प्रवाशांची ही घाट उतरणीची सुखसोय नी सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतले होते. मग घाट उतरणीची सुखसोय नी सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे कोण? तर त्यांचं नाव आहे करशेटजी जमशेटजी नावाचे व्यापारी. असं सरळ लिहा, कारण ते व्यापारी होते, त्यांनीच ते कंत्राट घेतलं होतं. त्यांचं पूर्ण नाव लिहायचं करशेटजी जमशेटजी नावाचे व्यापारी असा पूर्ण उल्लेख करायचा आहे. ठीक. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कृती 3 स्वमत. त्यातला पहिला प्रश्न आहे, तुमच्या मते रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर सांगा.
मुलांनो, रेल्वेच्या प्रवासाबद्दल सांगायचं तर लवकर आणि सुखाचा होतो आणि बाकी गाड्यांच्या तुलनेमध्ये रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित आहे, स्वस्त आणि कमी खर्चाचा आहे. त्यात सुद्धा एकाच वेळी शेकडो प्रवासी एकत्रितपणे प्रवास करू शकतात. रेल्वे फक्त शहरांशी जोडली असल्यामुळे गावखेड्यांपर्यंत ती पोहोचत नाही किंवा गावखेड्यांपर्यंत प्रवास करता येत नाहीये. आणि जर लांबच्या प्रवासासाठी तिकीट अगोदरच आरक्षित करावं लागतं. जर अचानक प्रवास करायचा झाला तर आपल्याला त्रास सहन करावा लागतो. लांबच्या प्रवासासाठी मर्यादित गाड्या असतात. त्यानंतर तोटा म्हणजे काय तर दुर्घटना झाली तर एकाच वेळी शेकडो प्रवाशांच्या जीवाला धोका असतो. पावसात बऱ्याचदा रेल्वे यंत्रणा विस्कळीत होते आणि याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. किंवा तुम्ही अजून एक गोष्ट इथे करू शकता. बघा, इथे फायदे आणि तोटे सविस्तर लिहा असं दिलंय, तर तुम्ही पहिल्यांदा फायदे लिहा. 2 परिच्छेद करायचेत आणि त्याला हेडिंग द्यायचंय. पहिलं लिहायचंय रेल्वे प्रवासाचे फायदे आणि काय फायदे आहेत ते सगळे लिहा आणि मग त्याच्या खालती रेल्वे प्रवासाचे तोटे असं लिहा. त्या पॉइंटला अंडरलाईन करून जे तोटे तुम्हाला वाटतात तसं तुम्ही लिहू शकता. जसं मी पुन्हा एकदा सांगते की रेल्वे प्रवासाचे फायदे घेतले तर त्या फायद्यामध्ये तुम्ही लिहू शकता की एका वेळी एकाच गाडीतून हजारो माणसे प्रवास करतात. भारतात हे रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. एका दिवशी करोडो माणसे सुद्धा प्रवास करतात. त्यामुळे चलन जे आहे म्हणजे कॅश ही खेळती राहते. आर्थिक सुबत्ता येते. रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी सर्व सुखसुविधा आहेत. खाणं आहे, झोपणं आहे किंवा इतर दैनंदिन गरजा पुरवणारी रेल्वे सेवा आरामदायी आणि स्वस्त आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेमुळे जाता येतं. हे रेल्वेचे फायदे तुम्ही असे एकत्रितपणे देऊ शकता. आता तोट्यांचा जर विचार केला तर तुम्ही असं देऊ शकता की भारताची लोकसंख्या पाहता त्या प्रमाणात रेल्वे गाड्यांची संख्या जी आहे ही मर्यादित आहे. त्यामुळे फार दिवस आधी आपल्याला काय करावं लागतं, बुकिंग करावं लागतं. त्या बुकिंगला मराठी शब्द आहे आरक्षण. मग फार अगोदरच आपल्याला आरक्षण करावं लागतं आणि आपत्कालीन स्थिती असते त्यावेळेला रेल्वे सेवा पूर्ण मागासलेली असते. रुग्णाला प्रवास करणं अशक्य असतं कारण रेल्वेमध्ये आपल्या भारतीय रेल्वेमध्ये आरोग्य सेवा नाहीये. तसेच रेल्वेमध्ये सुरक्षा व्यवस्था सुद्धा अपुरी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तोटे इथे देऊ शकता. मला वाटतं आपण इथेच आज थांबूयात.